क्लब हेरिटेज आणि एच.व्ही. देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेरिटेज वॉकमध्ये आज पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या 1965च्या युद्धाची कथा सांगण्यासाठी आपल्याला मध्ये या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे उपस्थित झाले आहेत त्या प्रमुख पाहुण्यांचे परिचय करून देण्यासाठी मी चैतन्य जोगदंडे याला विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। सर्वप्रथम मी माझा परिचय करून देतो। एच.व्ही. देसाई कॉलेजमध्ये कला शाखेत प्रथम वर्षात मी शिकतो। माझं नाव चैतन्य जोगदंड। 1965 रोजी झालेल्या भारत पाकिस्तान युद्धासंदर्भात स्लाइड शोचे आयोजन आज या ठिकाणी आपण केलेले आहेत। त्या निमित्ताने अध्यक्षस्थानी लाभलेले पूना गुजराती केळवणी मंडळाचे सहसचिव प्रमोदभाई शाह या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपप्राचार्य पाटोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत सर या ठिकाणी उपस्थित आहेत। भारत पाक यांच्यात 1965 साली झालेल्या युद्धातील काही दुर्मिळ क्षणचित्रे स्लाइड शोच्या माध्यमातून दाखवण्यासाठी युद्धशास्त्राचे अभ्यासक नितीनजी शास्त्री सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत। सरांचा परिचय करून द्यायचा झाला तर इतिहास विषयात सर ग्रॅज्युएटेड आहेत। पर्यटन व्यवसाय हा त्यांचा आहे। स्वातंत्र्योत्तर काळानंतर युद्धांचा फोटो संग्रह त्यांच्याकडे आहे। भारतीय स्वातंत्र्य संग्राम आणि भारतीय स्वातंत्र्य युद्धातील फोटोचा खूप मोठा संग्रह सरांकडे आहे। आणि विशेषतः उल्लेख करून द्यायचा झाला तर आज या ठिकाणी 1965 दरम्यान झालेल्या युद्धातील कॅप्टन सरंजामे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत। सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं। सरांबद्दल सांगायचं झालं तर सेना मेडल सरांकडे आहे। 5 इंजिनियर रेजिमेंटमध्ये सर होते। एका रात्रीत सरांनी 7000 माइन्स 11 ते 5च्या पहाटे 5च्या दरम्यान सरांनी लावल्या होत्या। त्याबद्दल सरांचं टाळ्या वाजवून आपण कौतुक करावं। सरांसोबत त्यांच्या वाईफ मिसेस सरंजामे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वप्रथम अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। ट्युटोरियल झाले का व्यवस्थित? झाले ना? नाही झाले? अच्छा 11ची होती। आपले भारतातले लष्कराचे युद्धवीर डॉक्टर कॅप्टन सरंजामे, नितीनजी शास्त्री, आमचे गणेशजी राऊत, पाटोळे सर आणि सगळे आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल्स आणि विद्यार्थीगण, आज आपल्याला हा प्रश्न पडत असेल की बाबा हे हेरिटेज वॉक का ठेवतोय आपण, का करायला पाहिजे, काय असायला पाहिजे। बहुतेक आपले जेवढे विद्यार्थी आहेत सगळ्यांना असं वाटतं की इतिहासमध्ये काय असं हो, इतिहास म्हणजे ते सारखं बोरिंग असं, कोणी कोणाला मारलं, काय झालं काय नाही वगैरे वगैरे वगैरे, आणि ते सारखं म्हणजे ते इकडं ओका इकडं गोखा तिकडं ओका। पण ही जी समजूत आहे ना ती आपली आज काहीतरी थोडीशी बदल करायची गरज आहे। का सांगतो मी? इतिहास म्हणजे माहिती आहे का काय आहे? इतिहास म्हणजे सातबारा आहे। आता तुम्ही मला विचारलं का सातबारा? अरे बाबा, आपला पूर्वजांचा सातबारा आहे की या जमिनीवर आपले पूर्वजांनी कुठली कुठली जमीन आपली होती, कुठं कुठं आपण होतो, आणि हा सातबारा परक्याने येऊन आपल्या नावावर कसा करून घेतला। मग हा सातबारा आपल्याला आपला परत मिळायला पाहिजे का नाही मिळायला पाहिजे? तुमची एखादी गोष्टी हातातनं गेली तर ती तुम्ही परत मिळवता का नाही मिळवत? मिळवता ना? मग हा जो सातबारा आहे, हा सातबारा कसा गेला आपल्या हातातनं आणि तो कसा परत मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हे इतिहास सांगतं। इतिहासाने या दृष्टिकोनाने बघायला पाहिजे की आपलं काय होतं। दुसरी गोष्ट की इतिहासमध्ये काय शिकायचं? बाबा आपण कोणाची मुलं आहोत? आपण प्रत्येक वेळी बोलतोय महाराज महाराज महाराज, छत्रपती महाराजांचे आपण वंशज आहोत, आपण असं वागायला पाहिजे का नाही पाहिजे? मग आपण हा कुठनं शिकतो? हा अस्मिता कुठनं येते आपल्याला? एक मराठा लाख मराठा पण म्हणतो मी, ही अस्मिता मराठाची कुठे येते? मराठा म्हणजे मी जात म्हणत नाही, मराठा म्हणजे छत्रपतींचे मराठा। मग मराठा राज्यांची ही 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 कुठं अस्मिता आपल्याला कुठनं येते? ते ही इतिहासमध्ये येते की आपले पूर्वजांनी काय केलं आणि आपण कोणाची मुलं आहोत, आपण असं वागायला पाहिजे किंवा आपण कसं वागायला पाहिजे
आपण कमी पडलो तर आपल्याला प्रत्येक वेळा बऱ्याच पिक्चरमध्ये बघत असतो आणि आपल्याला तर चांगली गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळे यंग लोक आहात, सगळे जिममध्ये जातात. हनुमानजींचे पण सगळे बरेच उपासक असतात. तर हनुमानजींना कोणी जाणीव करून दिली, तू कोणाचा पुत्र आहे, तू काय केलं होतं. जांबूंनी जागरण करून दिली तेव्हा हनुमानमध्ये ताकद आली, ते उडून तिकडे गेले. तर ही दुसरी गोष्ट आहे की आपण कोण आहोत, आपला सातबारा कुठं होता, आपलं काय करायला पाहिजे. आणि सर्वात तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार जीवनाची गोष्ट की आपला प्रत्येकाला एक जगायचं असतं आणि नॅचरने आपल्याला एक सर्वायवल किट दिलेली असते का नसतेच. प्रत्येकाला एक सर्वायवल किट असते. प्राणी असेल, पशु असेल, प्रत्येकाला एक सर्वायवल किट असते. या सर्वायवल किटमध्ये एक नॉर्मल नेचरने दिलेली असते आणि एक आपला वडिलोपार्जित दिलेली असते देण. बघा ते चिमण्यांची चिमणी आहे ना, ते चिमणी पण त्या पोरांना त्याच्या पिल्लाला शिकवते की इकडे जाऊ नको. सिंह पण आपल्या पोरांना कसा शिकार करायचा शिकवतो. नेचरमध्ये प्रत्येक पिढी आपली दुसरी पिढीला शिकवते की कुठं धोका आहे, कुठं काय करायचं आहे, तू कोण आहेस, तू कसं वागायला पाहिजे. तर ही पिढी काय करते, का शिकवते की ते त्याला सर्वायवल किट शिकवते. सर्वायवल किट म्हणजे बाबा इकडं असं केलं की तुझं आयुष्य संपून जाईल, तुझं अस्तित्व संपून जाईल. तर हे सर्वायवल किट आपल्याला मानवाने पण दिलेलं आहे. दुर्दैवाने आपण काय करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. कारण की आपल्याला असं वाटतं की मीच स्वतंत्र बुद्धिवाला आहे, मलाच खूप कळतंय. मान्य कळतंय, तुमच्यात ताकद आहे, पण ती ताकद पण त्याच्याबरोबर एक सर्वायवल किट पण मिळवायची असते. आणि ही सगळी जी काही सर्वायवल किट आहेत ना, कुठं काय घडलं, कुठं काय चुकलं, कुठं राहू नये, कुठं करू नये, कसं वागू नये, कसं वागायचं, हे सगळं सर्वायवल किट आपल्याला या हेरिटेज वॉकमधनं मिळते. आणि गेली वर्षभर मी नक्की गणेश राऊत साहेबांचं अभिनंदन करेल आणि कौतुक करेल की त्यांनी एक वर्षभर या पुण्यातल्या सगळ्या ज्या काय हेरिटेज आहेत, ह्या सगळ्या हेरिटेज, आपण पुणेकर म्हणजे काय हे सगळं त्यांनी हे केलं. त्याचे एक पुस्तक स्वरूपात त्यांनी हे पण केलं आहे. पुस्तक पण त्याचं छापलं गेलेलं आहे आणि ते पुस्तक पण आत्ता त्यांनी प्रकाशित केलं आहे. तर मला असं वाटतंय की हे दृष्टिकोन आपल्याला बदलायला पाहिजे. आणि दृष्टिकोन बदलण्यासाठी आज आपल्याला इकडे बोलवलं आहे की 1965च्या युद्धात जेव्हा परकी आक्रमण होतं तेव्हा आपले सैनिक कसे लढले आणि काय त्यांनी वीरगाथा काढली. त्यातलं एकच उदाहरण सांगतो. सर आपलं आहे तिकडं की आपल्याला माहीत नसेल, कोणाला इतिहासमध्ये माहीत नसेल, पण तुम्हाला सांगतो की 1965ला जेव्हा युद्ध झालं तेव्हा सर्वात कोणी जर जिगरीला लढला असेल ना तर ते मराठा रेजिमेंट. आणि तुम्हाला सांगतो पहिलं आक्रमण झालं हुसेनीवालामध्ये आणि हुसेनीवाला हे पंजाबच्या बॉर्डरला आहे. तिकडे पंजाब रेजिमेंटचं डिप्लॉयमेंट होतं. आपण सगळ्यांनी बॉर्डर पिक्चर बघितलं आहे, ते 1971चं होतं जेव्हा शीख रेजन. त्याच हुसेनीवालामध्ये 1965ला मराठा रेजिमेंट होतं आणि मराठा रेजिमेंटनी ज्या जिगरीने लढा दिलेला आहे ना, तर त्याचं सरकारने कौतुक करून 1968ला तिकडं स्मारक बनवलं आहे. आजपर्यंत कोणाला आपल्या मराठा लोकांना पण माहीत नसेल की तिकडं त्या मराठा एवढे हुतात्मे झालेत आपल्या तिकडं. तर त्या मराठांनी जो किल्ला लढवला त्यामुळे 1965चं भारतामध्ये पाकिस्तानला 1 इंच जमीन घेता आली नाही आहे. तर हे गोष्ट आपल्याला किती अभिमानास्पद आहे. तर हे गोष्ट अशी काही बऱ्याच गोष्टी असतात की जी आपल्यासाठी अभिमानास्पद आहे की आपण काय काय केलं. गव्हर्नमेंटकडनंच प्रत्येक गोष्टी मिळाल्या पाहिजे असं नाही आहे. आपण पण त्याच्यातनं शोधायला पाहिजे की आपले रेजिमेंट, आपले लोक, जसे सरांजाबे सर आहेत जसं म्हणले की त्यांनी किती माइन्स काढल्यात आणि किती कौतुक केलं. तर मला असं वाटतं आहे की आजचा जो हा दिवस आहे आणि त्या दिवसात आपण हे सगळं बघूया आणि एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघूया असं मला वाटतं आहे. सगळे इकडं जमलेत आणि मला बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. मी प्राध्यापक डॉक्टर राऊत सरांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सादर करा. 2च मिनिटात मी माझं भाषण संपवणार आहे, कारण कॉलेजची मुलं जेव्हा टाळ्या वाजवतात तेव्हा त्याचे 2 अर्थ असतात. एक, लवकर भाषण आटपा, आणि दुसरं म्हणजे तुमचं चांगलं चाललं आहे. तर तुम्ही तशा टाळ्या वाजवण्याच्या आत भाषण संपवलेलं बरं. 2च गोष्टी फक्त सांगतो. तुम्ही 12वी पास झाल्यानंतर FYला HV देसाई कॉलेजमध्ये याल. HV देसाई कॉलेजमध्ये गेली 4 वर्ष पुण्यामध्ये 250 हेरिटेजच्या जागा आहेत. तर या हेरिटेजच्या ज्या सगळ्या जागा आहेत त्या पुणेकरांना दाखवण्याचं काम
पुणे गुजराती केळवणी मंडळाच्या हरिभाई देसाई महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे चालू असतं. हे सर्व कार्यक्रम मोफत असतात. पुढे जेव्हा तुम्ही FYला आमच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्याल तेव्हा तुम्ही आवर्जून या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. तुमच्या मागे सगळी आमची FY SYची मुलं बसलेली आहेत. आता तुमच्यासमोर चैतन्याने प्रास्ताविक केलं, विनयन तुमच्यासमोर बोलतोय, हे सगळे आमचे इतिहास विभागाचे विद्यार्थी आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांमधून वक्ते तयार झाले पाहिजेत. या सगळ्यांमध्ये हेरिटेजची जाणीव निर्माण झाली पाहिजे, तरच पुण्यातली ही सगळी हेरिटेजची ठिकाणं जपली जातील. तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात. कॉलेजच्या बाहेर पडलात की डावीकडे जे मंदिर आहे त्याला सुद्धा हेरिटेजचा दर्जा आहे आणि देसाई कॉलेज हेच मुळी 20 ऐतिहासिक स्थळांनी वेढलेलं आहे. आज आपण जो सगळा हा 65च्या युद्धाचं स्मरण जे आपण करणार आहोत त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी प्राण दिले म्हणून आज इथं आपण आनंदानं या AC सभागृहामध्ये पंख्याखाली बसू शकतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. पुणे गुजराती केळवणी मंडळानं हा सगळं सभागृह आम्हाला उपलब्ध करून दिलं. याबद्दल वर्षिप अर्थ फाउंडेशन, क्लब हेरिटेज, HV देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग आणि महाराष्ट्र टाइम्स या सर्वांच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. यानंतर ज्यांच्यासाठी आपण म्हणजे ज्यांचा आज प्रमुख कार्यक्रम ठेवला आहे, जे आपले आजचे प्रमुख वक्ते श्री नितीन शास्त्री सरांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढचे सूत्र त्यांच्या हाती घ्यावे. जय हिंद. प्राध्यापक गणेश राऊत, प्राध्यापक जोगदंड सर, पाटोळे सर, कॅप्टन चयन सरंजामे, कर्नल अवधूत ढमढेरे, तुमच्या सगळ्यांच्या आणि इथे उपस्थित असलेले शिक्षकगण आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा एक खरंच वेगळा दिवस आहे. आजचा दिवस हा जसा भारत पाक युद्धाचा 60वा स्मृती दिन आहे तसाच हा हैफा दिवस म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. सैन्यामध्ये हा हैफा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण आजच्या दिवशी 23 सप्टेंबर 1918ला हैफा शहर भारतीय सैनिकांनी जिंकून घेतलं. जवळपास 1200 वर्षांनंतर ऑटोमन साम्राज्याचं त्याच्यावरचं प्रभुत्व भारतीय सैनिकांच्यामुळे नष्ट झालं आणि नंतर तो भाग इस्रायलला मिळाला. तुम्ही ज्यावेळेला दिल्लीत जाल त्यावेळेला दिल्लीत 3 मूर्ती म्हणून एक मोठा स्क्वेअर आहे जिथे माजी पंतप्रधान, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू राहायचे. त्याच्यासमोर 3 मूर्ती म्हणून आहेत. जोधपूर लॅन्सर्स, म्हैसूर कॅव्हलरी यांनी ते हैफा शहर जिंकून घेतलं म्हणून त्याथे एक स्मारक उभारलेलं आहे. तसंच 1965च्या युद्धाचं आज स्मरण करणं याच्यासाठी गरजेचं आहे की पाकिस्ताननं 1947 नंतर कायम भारतावरती हल्ले करायचं सत्र सुरू ठेवलेलं होतं. त्यांच्या परकीय समर्थकांकडनं, युरोपीय समर्थकांकडनं, अमेरिकेकडनं अत्याधुनिक शस्त्रास्त्र मिळत गेलेली होती. भारतावरती तेवढी शस्त्रास्त्र भारतीय सैनिकांच्या हातात नव्हती. आणि हे युद्ध काय, 1971चं युद्ध काय, ही सगळी युद्ध आपल्या सैनिकांनी स्वकर्तृत्वावरती आपल्याला जिंकून दिलेली आहेत. त्याच्यामुळं आपलं हे कर्तव्य ठरतं की आपण त्याचं स्मरण केलं पाहिजे आणि तुमच्यासारख्या तरुण पिढीला हा वारसा समजला पाहिजे. आज तुम्ही 12वीत आहात, FYला आहात. 12वी नंतर तुम्ही NDAमध्ये प्रवेश घेऊ शकता आणि थेट सैन्य दलात अधिकारी होऊ शकता. 12वी नंतर प्रवेश घेता आला नाही तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि परत सैन्यामध्ये कमिशन घेऊ शकता. आज तुमच्यासारख्या तरुण आणि बुद्धिमान तरुणांची सैन्याला गरज आहे. हे एकमेव क्षेत्र असं आहे की जिथे आरक्षण लागू होत नाही आणि इथे फक्त जे प्रूव्ह करतात की माझ्यात बुद्धिमत्ता आहे त्यांना प्रवेश दिला जातो. तिथे तडजोडीला कुठे वाव नाही. हे युद्ध जे लढलं गेलेलं आहे हे 22 दिवसाचं युद्ध आहे. पण याची पार्श्वभूमी जी आहे ही 1947 पर्यंत मागे जाते. 1947ला पाकिस्ताननं ऑक्टोबर महिन्यात भारतावरती
हल्ला केला आणि ते युद्ध पुढचं 1.5 वर्ष चाललं. 31 डिसेंबर 1948पर्यंत हे युद्ध चाललं. त्याच्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात काही करार झाले, काश्मीरबद्दल काही करार झाले, सीमा प्रश्नाबद्दल काही करार झाले. त्यानंतर 1962ला भारताला चीनबरोबर युद्ध करायला लागलं. चीनबद्दलच्या युद्धाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? चीनच्या युद्धात आपलं काय झालं? नाही मित्रांनो, चीनच्या युद्धात एका विशिष्ट जागेवरती आपल्याला माघार घ्यायला लागली. ज्या ठिकाणी आपली तयारी नव्हती त्या ठिकाणावरनं आपल्याला माघार घ्यायला लागली. विशेषतः ज्याला नेफा बॉर्डर म्हणतो किंवा आजचा जो अरुणाचल प्रदेश आहे, या अरुणाचल प्रदेशात आपल्याला माघार घ्यायला लागली. अगदी आपण तेजपूरपर्यंत चायनीज येऊन ठेपलेले होते. पण काश्मीरमध्ये जिथे हे युद्ध झालं त्या ठिकाणी आपण चीनाला चांगला ठोकून मार दिला. पण झालेला सगळा प्रकार राजकीय नेतृत्वाला सोसता आला नाही आणि त्याच हादऱ्यानं पंडित जवाहरलाल नेहरूंचं 27 मे 1964ला निधन झालं. आणि त्यानंतर लालबहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. त्यावेळेला लालबहादूर शास्त्रींच्याबद्दल फारसं कोणाला माहीत नव्हतं. हे कोण आहेत? आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना फारशी ओळख नव्हती. आफ्टर नेहरू हू याच्या जयप्रकाश नारायणचं नाव घेतलं जायचं, पण जयप्रकाश नारायण पुढे आले नाहीत आणि शास्त्रीजींचं नेतृत्व काँग्रेस सरकारनं स्वीकारलं. हे बघितल्यानंतर तोपर्यंत पाकिस्तानात खूप सत्तापालट झाले होते. इंडियन रिपब्लिक हे नाव जे आपण घेतलेलं आहे 26 जानेवारी 1950 नंतर ते आजही आपलं कंटिन्यू आहे. पाकिस्तानचं नाव पाकिस्तान, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान, युनियन ऑफ पाकिस्तान, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान असं आत्तापर्यंत गेल्या 80 वर्षात 78 वर्षात 4 वेळा बदलण्यात आलेलं आहे. भारतीय घटना 1.5 वर्षात लिहून तयार झाली, पण पाकिस्तानाची घटना आजही आत्तापर्यंत 4 वेळा घटना बदलण्यात आलेल्या आहेत. त्या ह्याच्यात 1958 मध्ये पाकिस्तानात सत्ता बदल झाला. इस्कंदर मिर्झा हे गव्हर्नर जनरल होते. या इस्कंदर मिर्झांना मध्यरात्री 12 वाजता उठवण्यात आलं. अयूब खान त्यांनी सत्ता ताब्यात घेतली. अयूब खानांनी 3 जनरल्सला त्यांच्याकडे पाठवलं. रात्री 12 वाजता त्यांच्याकडे पाठवलं. झोपेतनं उठवलं, त्यांचा राजीनामा लिहून घेतला. अंगावरच्या वस्त्रानिशी त्यांना तिथनं काढलं आणि 2 दिवस एका विश्रामगृहात ठेवलं. आणि विश्रामगृहातनं नंतर त्यांना जे पाठवून दिलं ते लंडनला पाठवून दिलं. एवढं की नंतर ज्यावेळेला इस्कंदर मिर्झा वारले त्यावेळेला याह्या खान अध्यक्ष होते. इस्कंदर मिर्झांची बॉडीसुद्धा पाकिस्ताननं त्यांच्या देशात आणू दिली नाही. इराणचा शहा अहमद रजा शाह पहलवी यानं त्यांचे अंतिम संस्कार तेहरानमध्ये केले. पाकिस्तानचा इतिहास हाच मुळी धोकेदारीचा इतिहास आहे. अयूब खान 58 मध्ये अध्यक्ष झाल्यानंतर हे अध्यक्ष झालेत, फार सुंदर रीतीनं अध्यक्ष झालेले. तर त्यांनी सांगितलेलं आहे की देशाला आज आर्मीची गरज आहे. देश एकत्रित ठेवायचा असेल तर आर्मीनं सत्ता हातात घेतली पाहिजे आणि देशाच्या उन्नतीसाठी आणि शेजारच्यांच्या बरोबर शांततेसाठी राहण्यासाठी म्हणून आम्ही सत्ता हातात घेतलेली आहे. या शेजारच्यांच्या बरोबर शांततेत राहण्यासाठी म्हणून अयूब खाननी सेंटोमध्ये प्रवेश केला. सेंटोमधला प्रवेश आपला अर्धवट राहिला आहे असं बघून त्यांनी नाटोमध्ये प्रवेश केला. आता NATO किंवा CENTO या जो 2 आत्ता जसं क्वाड आहे तसं त्यावेळेला सेंटो आणि नाटो या 2 मोठ्या ऑर्गनायझेशन्स होत्या ज्या अमेरिकेनं कम्युनिस्टांच्या विरुद्ध लढायला म्हणून तयार केलेल्या होत्या. जगात कम्युनिझमचा प्रसार होऊ नये म्हणजे जी अमेरिका लोकशाहीचे गुण गाते
आणि जगाला लोकशाही शिकवते, त्या अमेरिकेत आजही कम्युनिस्ट पक्षावरती बंदी आहे, हे लक्षात घ्या. त्या कम्युनिझमचा प्रचार होऊ नये म्हणून सेंटो आणि नाटो या दोन संस्था निर्माण करण्यात आलेल्या होत्या. पाकिस्ताननं त्याचं सदस्यत्व मिळवलं. कशासाठी? तर कम्युनिझमचा प्रचार आग्नेय आशियात होऊ नये याच्यासाठी. अमेरिका फार हुशार, एकदम तत्व त्यांनी करार करताना सांगितलं, ही शस्त्र भारताविरुद्ध वापरायची नाहीत बरं का, भारत आमचा मित्र आहे. पाकिस्ताननं सांगितलं, हो आम्ही कुठे भारताबरोबर ही शस्त्र वापरतोय, आम्हाला ही कम्युनिझमच्या विरुद्धच वापरायची आहेत. आणि त्याच्यामुळे पाकिस्तानला त्यावेळेला फायटर जेट्स आणि चिलखती दल हे फार मोठ्या प्रमाणात मिळालं. विशेषतः टँक्स, त्यावेळचे जे टँक्स अत्याधुनिक टँक्स मानले जात होते ते पॅटर्न रणगाडे पाकिस्तानला फार मोठ्या प्रमाणात अमेरिकेनं सेंटो आणि नाटोच्या करारानं पुरवले. इकडे पंडित नेहरूंचं निधन झालेलं आहे. लालबहादूर शास्त्री कसे आहेत याची जगाला माहिती नाही, हीच उत्तम संधी आहे. हे बघून अयूब खानला वाटलं की जे पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना यांना जमलं नाही ते आपण करून दाखवूया. एकच उद्देश काय, तर काश्मीर हातात आलं पाहिजे. मग याची चाचपणी करण्यासाठी म्हणून सगळं भारत काय करेल याची चाचपणी करण्यासाठी म्हणून सगळ्यात पहिल्यांदी कच्छच्या रणाचा वाद उकरून काढण्यात आला. कच्छच्या रणात कांजरकोट, विगीकोट हे असे भाग होते की जिथे पावसाळ्यात सगळं पाणी भरलं जायचं, दलदल निर्माण व्हायची. हा भाग कच्छचा भाग होता. कच्छ आणि सिंधमध्ये त्यावेळेला करार झालेले होते आणि हा भाग भारताकडे आलेला होता. पाकिस्ताननं अचानक आपले रणगाडे तिथे घुसवले आणि विगीकोटवरती हल्ला केला. लक्षात घ्या, मी 1965च्या भारताबद्दल बोलतोय. म्हणजे आता रिसेंटली आत्ताचा भारत, त्यावेळचा भारत आणि आत्ताचा भारत याच्यातलं एक मोठं अंतर कसं आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही सगळे नेट सॅव्ही आहात. तुम्ही कोणी मेजर गौरव आर्याला फॉलो करता का? नसाल करत तर करा, निश्चित करा. कॅप्टन रघुरामन, जो स्टॉक्स ह्यांना फॉलो करा, तुम्हाला खूप काही माहिती मिळेल. तर या गौरव आर्यानं एक छोटीशी हकीकत सांगितलेली आहे. ते आत्ता रिसेंटली कुठेतरी काश्मीर बॉर्डरवरती गेलेले होते आणि एका आपल्या पोस्टवरती गेलेले होते आणि तिथे त्यांनी विचारलं की हे पाकिस्तानी साले, आम्ही ज्या वेळेला इथे होतो त्यावेळेला पाकिस्तानी दिवस रात्र आमच्यावरती गोळ्या चालवायचे, त्यावेळेला तुम्ही काय करता? हे कुणाला विचारलं आहे? तिथल्या एका सेंट्रीला विचारलं आहे त्यांनी, तुम्ही काय करता अशा वेळेला? त्यानं सांगितलं, त्या सेंट्रीनं सांगितलं, आम्ही काय करतो दाखवू. तो गेला, त्यानं तिथली AK-47 नंतरचं जे व्हर्जन आलेलं आहे इस्रायली रायफलचं, हे मशीन गन उचलली जी साधारणतः 1 मिनिटात 1200 राऊंड फायर करते. ती मशीन गन पाकिस्तानच्या चौकीकडे हे केली, धार 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 10 मिनटं त्याच्यावरती मारा केला. हम ये करते म्हणून त्यांनी सांगितलं. त्यावेळचा भारत कसा होता तुम्हाला सांगतो. आपल्या सीमा सुरक्षा ज्या होत्या, या सीमा सुरक्षेवरती लष्कर नेमण्यात आलेलं नव्हतं. इथे पोलीस दल होतं. आपलं लष्कर होतं ते जोधपूरला होतं आणि जोधपूर ते भुज हे अंतर जवळपास 260 किलोमीटरचं. तिथे विगाकोटवरती पोलीस होते. पोलिसांची एक तुकडी होती. 12 पोलिसांच्या या तुकडीनं ज्या वेळेला त्यांच्यावरती हल्ला आला त्यावेळेला ते ठाणं 1 नाही 2 नाही तब्बल 24 तास लढवलं आणि ते ठाणं त्याला सोडायला लागलं कधी, तर त्यांचा दारुगोळा संपला त्यावेळेला. आपल्याकडे ज्यावेळेला ही बातमी आली त्यावेळेला रातोरात कच्छकडे आपलं लष्कर पाठवण्यात आलं आणि
हा वाद नंतर पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय न्यायालय लवादाकडे नेला. आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेला की हा आमचा भाग आहे आणि तो लवाद नेमला गेला. पण ही एक थोडीशी चाचपणी होती. ही चाचपणी करण्यात आलेली कधी आहे तर एप्रिल महिन्यात, एप्रिल 1965ला. आणि ही चाचपणी झाल्यानंतर पाकिस्तानला लक्षात आलं की भारत काही आपल्यावरती हल्ला करणार नाही आहे. आपण जरी त्यांच्या प्रदेशात घुसलो तरी भारत आपल्यावरती हल्ला करणार नाही आहे. त्याच्यामुळे आयुब खानला जे वाटत होतं की जे मोहम्मद अली जिनांना जमलेलं नाही आहे, कायदे आझम जिना यांना जे जमलेलं नाही आहे ते आपण करून दाखवूया, काश्मीर ताब्यात घेऊया. काश्मीर जर का ताब्यात आलं तर कायदे आझम जिनांपेक्षा आपली पत पाकिस्तानात वधारेल. याला खत पाणी घालायला त्यांचा ब्ल्यू आईड बॉय होता, त्याचं नाव आहे झुल्फिकार अली भुत्तो. ते पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री होते. ते पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री दोनदा झाले, एकदा पंतप्रधान झाले. आणि भारत आणि चीन, भारत आणि पाकिस्तान याच्यामधला खरा शकुनी कोण जर का असेल तर तो म्हणजे झुल्फिकार अली भुत्तो आहे. गंमत बघा, 1958 पर्यंत झुल्फिकार अली भुत्तोनी भारतीय नागरिकत्व कायम ठेवलेलं आहे आणि नंतर त्यांनी पाकिस्तानी नागरिकत्व घेतलेलं आहे. त्यांनी भारतीय सुप्रीम कोर्टात दावा दाखल केलेला होता. त्यांची इथली जी संपत्ती होती ती संपत्ती भारतीय सरकारनं ताब्यात घेतल्यानंतर ती मला नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात दावा दाखल केलेला होता. नंतर त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतल्यानंतर त्यांनी तो दावा काढून घेतला. हे परराष्ट्रमंत्री होते आणि ह्या सत्ता लालसा खूप होती. एकोणीसशे 65च्या नंतर हे सगळं रामायण घडून गेल्यानंतर हे भुत्तो ज्या वेळेला एकदा इंग्लंडला गेले त्यावेळेला त्यानं विचारलं की अरे एवढा मोठा भारत तुमच्यासमोर आहे, तुम्ही त्यांच्यासमोर टिकणार कसे, हा विचारसुद्धा लढायच्या आधी तुमच्या मनात आला नाही का? तू परराष्ट्रमंत्री म्हणून आयुब खानला सल्ला दिलासच कसा? भुत्तोने खास उत्तर त्यांना दिलं. भुत्तोने सांगितलं आयुब खानला सत्तेवरनं काढायचा तो एकमेव मार्ग होता. कारण आयुब खान सत्तेवरनं गेल्याबरोबर नंतर याह्या खान आले. याह्या खान गेल्यानंतर भुत्तो आले. भुत्तो याह्या खानच्या मंत्रिमंडळात सुद्धा परराष्ट्रमंत्री म्हणून राहिलेले आहेत. पुढे 1971चं युद्ध संपताना त्यांनी युनोमध्ये नाटकं केलेली आहेत. हातातले पेपर फाडून टाकलेत की तुम्ही जर का युद्धबंदी करायला भारतावरती दबाव आणत नाही तर मी इथे बसून माझा वेळ का वाया घालवतोय म्हणून हातातले पेपर हे करून तिथून निघून गेलेले आहेत. कारण त्यांना माहिती होतं पाकिस्तानातली जनता बघतीये. आणि पाकिस्ताननं 1965 आणि 71 ह्या दोन्ही याच्यात एकच स्ट्रॅटेजी वापरलेली होती, आपल्या जनतेची दिशाभूल करायची. 1965च्या युद्धात पाकिस्तान रेडिओवरून मोठ्या मोठ्या बातम्या प्रसारित केल्या जात होत्या की आपला सगळीकडे विजय होतोय, काश्मीर आपण जिंकलंय, श्रीनगर आता श्रीनगरमध्ये केवळ राख उरलेली आहे, सरकारी इमारती सगळ्या पेटलेल्या आहेत, स्वातंत्र्य सैनिकांनी इथे उठाव केलेला आहे आणि स्वतंत्र काश्मीरची आता निर्मिती होतीये. काश्मीरमध्ये तुम्ही जिकडे बघाल तिथे फक्त राख राख आणि राखच तुम्हाला दिसेल. आयुब खान आणि माओ त्से-तुंग हे दोघं जानी दोस्त होते. त्याच्यामुळे 1962ला जे चीननं केलं की भारतानंच आमच्यावरती हल्ला केलेला आहे असा जो कांगावा केला त्याची श्री पाकिस्ताननं ओढलेली होती की भारतच आमच्यावरती दबाव आणतोय आणि भारतच आमच्यावरती हल्ला करतोय. पण 1962चा भारत आणि 1965चं भारत याच्यातलं राजकीय नेतृत्व वेगळं होतं. नेहरू कदाचित स्वप्नाळू नेते होते, जागतिक शांततेची त्यांना स्वप्न पडत होती. पण शास्त्रीजी व्यावहारिक नेते होते, जमिनीवरती पाय ठेवून वागणारे नेते होते. शास्त्रीजींनी ज्या वेळेला हे बघितलं की पाकिस्तानातनं भारताकडे येणारी घुसखोरी वाढती आहे, युद्ध ॲक्च्युअल सुरू झालं 1965 सप्टेंबरला.
3 तारखेला. पण त्याच्या अगोदर पाकिस्तानची घुसखोरी जिथून होतीये ती हाजीपीर पास ही आपण जिंकून घेतलेली होती. धो 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 पाऊस पडत होता आणि त्या ह्याच्यात मेजर रणजित राय आणि त्याचे प्लाटून, एक प्लाटून म्हणजे साधारणतः 10 ते 11 माणसं, हे प्लाटून फक्त 11 माणसं एका बाजूनं लेंडीवाली गल्ली म्हणून एक त्याचा पाठीमागचा भाग आहे हाजीपीर पासचा, आणि त्याच्यावरती चढून आपल्या लोकांनी हाजीपीर पास जिंकून घेतला. पाकिस्तानला बसलेला हा मोठा हादरा होता आणि म्हणून त्यांनी ऑपरेशन जिब्राल्टर सुरू केलं. ऑपरेशन जिब्राल्टर म्हणजे काय होतं तर 1 सप्टेंबरला शेख अब्दुल्लांना पकडल्याला 1 वर्ष पूर्ण होत होतं. कारण शेख अब्दुल्ला ही एक अशी व्यक्ती होती, काश्मीरमध्ये एक बोलायचे, दिल्लीत एक बोलायचे, ते त्यांच्या चिरंजीव आणि नातवासारखेच होते. जसे फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्ला काश्मीरमध्ये एक बोलतात, दिल्लीत एक बोलतात आणि पुण्यात आल्यानंतर सांगतात आम्ही सगळे एकच आहोत. काश्मीरमध्ये गेल्यानंतर यांना परत अखंड काश्मीरचा नारा देता येतो. तसं शेख अब्दुल्ला सगळे नारा देत होते आणि म्हणून त्यांना पकडलं आणि कैदेतच टाकलं. कैदेत टाकलं, ते आणलं आणि थेट उटीला नेऊन ठेवलं की गपचूप इथे बसा. त्याला 1 वर्ष पूर्ण होत होतं म्हणून त्यावेळेला उठाव करायचा. आणि हा उठाव करायचा कोणी तर स्वातंत्र्य सैनिकांनी करायचा. म्हणून 5,000 लोकांचा एक फोर्स तयार करण्यात आला. प्रत्येक तुकडीत 500 माणसं देण्यात आली आणि ही 500 माणसं वेगवेगळ्या ठिकाणातून श्रीनगरकडे घुसवण्यात आली. या सगळ्यांना घातपाताचं ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं. अक्षरशः 2 मिनिटं यांना घातपाताचं ट्रेनिंग देण्यात आलेलं होतं. आणि याच्यातले काही सैनिक गुलमर्गला गेले. गुलमर्गजवळ तन्मर्ग म्हणून एक गाव आहे, गुलमर्गच्या पायथ्याला. त्या ठिकाणी मोहम्मद दीन नावाचा 11 वर्षाचा एक गुराखी आपली गुरं चारत होता. ते त्याच्याकडे गेले आणि त्याला सांगितलं आम्हाला काहीतरी खायला आणून दे, आम्ही तुला पैसे देतो. म्हणून याने पैसे दिले. यानं पैसे बघितले, ते पाकिस्तानी पैसे होते. हा तिथनं पैसे घेतले आणि जो त्यानं सुंबाला केला तो थेट भारतीय लष्कराच्या चौकीत आला आणि सांगितलं हे बघा तिथे काही माणसं आलेली आहेत. आणि पाकिस्तानचे हे 5,000 जे सैनिक वेगवेगळ्या ठिकाणी घुसलेले होते त्यांना पुढच्या 48 तासात त्यांना पकडण्यात आलं. हे पकडल्यानंतर खरी गंमत सुरू झाली. हे पकडल्यानंतर ते जिब्राल्टर फोर्सचे जे सैनिक होते, आपल्या सैनिकांनी त्यांना रट्टे मारल्याबरोबर त्यांनी पोपट बोलावा तसं सगळी योजना जी होती ती सांगून टाकली की आम्ही काय काय करणार होतो, आम्हाला काय काय सांगितलेलं होतं. आणि आपल्या आकाशवाणीनं ती एअरवरती टाकली. आकाशवाणीकेनं टाकलेली ही पाकिस्तानी सैनिक कैद्यांची मुलाखत ज्या वेळेला मोहम्मद मुसा म्हणून पाकिस्तानी मेजर जनरलनं ऐकली त्यावेळेला तो गेला, अरे हे मला पण माहीत नव्हतं, म्हणून तो अयूब खानच्या डेप्युटीकडे गेला. त्याला हे सांगितल्याबरोबर तो म्हणाला अरे बाप रे, ह्यांनी तर सगळं सांगूनच टाकलं, आपला सगळा खेळ खलास झाला. आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला अखनूरवरती हल्ला केला. हा हल्ला झाला, हा 3 सप्टेंबरच्या रात्री हल्ला झाला. पहिल्या 45 मिनिटात पाकिस्तानच्या चिलखती दलानं 2,500 गोळे अखनूर रस्त्यावरती मारले. कारण त्यावेळेला अखनूरवरनं श्रीनगरकडे जाणारा जो रस्ता होता तो एकमेव रस्ता होता. आत्ताचा जो जवाहर टनेल आहे तो सुरू झालेला नव्हता. अखनूर मिळालं, पडलं तर काश्मीर पिकलेल्या सफरचंदासारखा आपल्या हातात येईल, हा तो डाव होता. पण जसं अखनूरवरती हल्ला झाला तसा यशवंतराव चव्हाणांनी हवाई दलाला आदेश दिला की तुम्ही याच्यात युद्धक्षेत्रात प्रवेश करा, पाकिस्तान्यांच्यावरती हल्ला चढवा. त्याच्यामुळे पाकिस्तानचा हल्ला थोडासा रेंगाळला. पण हा हल्ला पूर्णपणे थांबवायचा तर आपण सियालकोट आणि लाहोर सेक्टरवरती हल्ला केला पाहिजे, हे शास्त्रीजींना आपल्या लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर जे झालेलं आहे ते पुढचे 19 दिवस
भिकविन, असल उत्तर, खेमकरण, सियालकोट, लाहोर, बर्की, छाम, कारगिल ह्या क्षेत्रात जे घडलं ते विलक्षण युद्ध घडलं. आपल्या सैनिकांनी, आपल्याकडे लक्षात ठेवा त्यांच्याकडे चिलखतीतील तुफान होतं, पाकिस्तानकडे जवळजवळ 950 टँक्स होते. ॲज अगेन्स्ट दॅट आपल्याकडचे रणगाडे जे होते ते सेंच्युरियन होते आणि शेरमन होते जे दुसऱ्या महायुद्धातले होते. त्यांची पॅटर्नची रेंज ही साधारणतः 2000 यार्डांची होती. आपल्याकडच्या सेंच्युरियनची रेंज फक्त 1000 यार्डांची होती, शेरमनची रेंज 1000 यार्डाची होती. आणि ह्यांना रात्रीच्या अंधारात लढाई करता येत नव्हती, दिसायचं नाही. पॅटर्नवरती इन्फ्रारेड कॅमेरे लावलेले होते, त्याच्यामुळे त्यांना रात्रीच्या अंधारात पण युद्ध करता यायचं. त्याच्यानंतर जे झालेलं आहे ते मी आता तुम्हाला स्लाईड्सच्या माध्यमातून सगळं दाखवणार आहे. आता ह्याच्यातला मी आता काही बोलणार नाही, ह्याच्यातला प्रत्येक फोटो बोलेल. हा फोटो तेवढा महत्त्वाचा आहे आणि ह्या फोटोच्या प्रत्येक फोटोमागे तेवढी हकीकत आहे. ह्या युद्धात 2 परमवीर चक्र देण्यात आली. हाजीपीर पास जिंकल्यानंतर हाजीपीरवरती आपण झेंडा लावतोय त्यावेळेला कॅप्टन रणजित राय, नंतर मेजर, त्यांना महावीर चक्र देण्यात आलं आणि नंतर ते मेजर जनरल पदापर्यंत गेले आणि मेजर जनरल पदावरून ते निवृत्त झाले. माझं सौभाग्य आहे की त्यांच्या मृत्यूच्या 2 वर्ष आधी मी चंदीगडमध्ये त्यांना भेटलेलो होतो. हाजीपीर पास पुढे.